तर मित्रांनो, हे CP जेल आहे. जनावर वेल्याच्या नंतर जनावरांच्या चिकातून जे कॅल्शियम जाणार आहे त्याची आपूर्ती करण्यासाठी हे पाजायचं. हे बनाना फ्लेवर मध्ये असतं आणि ह्याला जनावर आवडीनं पितं पण. जसं पिल तशा पद्धतीनं पाजायचं. फुफ्फुसात जाणार नाही याची काळजी घ्यायची. ह्याचा जो ऍक्सेप्टन्स आहे तो खूप जबरदस्त आहे आणि फ्री फ्लोविंग कॅल्शियम जेल आहे. हे जसं पाजताल तसं पडतं, असं एकदम भडका पडत नाही याचा. त्याच्यामुळे जे ड्रेंचिंग निमोनिक मध्ये वगैरे जे जाणारे आहेत तर दुसरे कॅल्शियम जेल इरिटेट करतात, त्याच्यामुळे हे असा प्रॉब्लेम करत नाही. तर थोडंसं कॅल्शियम खाली असं म्हणजे पाचताना माझ्याकडून सांडलंय. ॲक्च्युली हातात जेल आहे आणि म्हशीच्या शपथ, लक्ष्मीची शपथ घेऊन सांगतो, मी कॅल्शियम जेल लय झालं 1 किंवा 2 वेळेस पाजला असेल, तर मला पाजायचा अनुभव नाही. तरीसुद्धा ती एकदम व्यवस्थित पिली आहे. म्हणजे बिलकुल इरिटेट करत नाही. निवांत पाजा, निवांत कॅल्शियम वाढवा, जेणेकरून ते निगेटिव्ह एनर्जीमध्ये जाणार नाही. तुमची गाय असेल, म्हैस असेल, CP जेल जर तुम्ही पाजलं तर जनावरांमध्ये कॅल्शियम पूर्ण पद्धतीने भरून जनावर दुधाला वाढतंय, जार पडतंय, जनावराचं भांडं बाहेर पडत नाही, जनावराला एकदम ताकद येते, एनर्जी येते. याच्यामध्ये हायस्ट लेवल 50 ग्राम कॅल्शियम, 25 ग्राम फॉस्फरस, अमिनो ॲसिड आणि एनर्जी दिलेली आहे भावांनो. खूप जबरदस्त रिझल्ट आहे. सक्षताई, ह्याच्यामध्ये सगळं संपलंय, पण हे थोडंसं जरी एखादा थेंब राहिला असेल तर हे खूप महत्वाचं आहे. त्याच्यामुळे हे मी धुवून कोंबड्याला सुद्धा पाजणार आहे. रान इकडे त्याला. कारण की CP जेलचं एका कॅल्शियमचा थेंब सुद्धा जनावराला खूप जास्त एनर्जी देतो. त्याच्यामुळं हे आता उरलेलं जे कॅल्शियम जेल आहे ते आपण आपल्या कोंबड्यांना पाजायला टाकलं. त्याच्यामुळं कोंबड्या अंडही जास्त देतात. थँक्यू.